स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। काय प्रचार कसा सुरू आहे आणि काय आता नेमकं चित्र आहे? आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 4 उमेदवार जे आमचे आहेत, त्यामध्ये एससी मधून प्राजक्ताताई धोत्रे, ब गटातून ओबीसी मधून मी स्वतः या प्रभागातून निवडणूक लढवतोय, क गटातून आमच्या माळुश्रीताई खोत या निवडणूक लढवत आहेत आणि ड गटातून प्रकाश पाटील हे निवडणूक लढवित आहेत। 2018ला या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी एकमेव नगरसेवक या ठिकाणी निवडून आलो। आमचे नेते आदरणीय सुरेशभाऊ खाडे असतील, आमचे सुनीलदादा गाडगीळ असतील, यांच्या माध्यमातून या कुपवाड शहर व परिसरामध्ये जो मिरजेचा पण आमच्या या प्रभागाला जो भाग जोडलेला आहे, त्या भागामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी मी एकटा असून देखील केलेला आहे। ज्या वेळेला आम्ही आश्वासनं दिलेली होती आमच्या नेत्यांनी की कुपवाड सारख्या शहरामध्ये ड्रेनेज व्यवस्था करू, घंटागाडी सुरू करू, ढासमुक्त शहर करू, आज आम्ही सांगायला अभिमान वाटतो की 270 कोटीची ड्रेनेजची योजना आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहे। म्हणजे कार्यान्वित म्हणजे काम सुरू आहे त्याचं आणि जवळजवळ 80% काम पूर्णत्वाकडे जात आहे। त्यामध्ये मिरज ड्रेनेज मधून राहिलेला जो भाग आहे तो यात समाविष्ट केलेला आहे, सांगली ड्रेनेज मधून राहिलेला जो भाग आहे तो यामध्ये समाविष्ट केलेला आहे। त्यामुळं ड्रेनेजचा जो विषय तो संपत आला। आता ड्रेनेज झाल्यानंतर रस्ते फार या ठिकाणी खराब झालेले आहेत। हे रस्ते करण्यासाठी आम्ही विशेष निधी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या या दोन्ही आमदार आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विशेष करून कुपवाड शहरासाठी आम्ही मागणी करणार आहोत। बऱ्याच थोडंसं या 2018च्या अगोदरचं कुपवाड आणि 2018 नंतरचं कुपवाड त्यामध्ये बराच फरक या ठिकाणी आपल्याला झालेला दिसेल। मग रस्ते असतील, गटरी असतील, घास फवारणीसाठी आम्ही प्रभाग वाईज ट्रॅक्टर घेतले व प्रत्येकाच्या दारापर्यंत जाण्यासाठी घंटागाडी आम्ही सुरू केली। त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी भाजपचे काही लोक तुम्हाला सोडून इतर पक्षाचा झेंडा घेऊन आता फिरताय, तर त्याचा काय फरक तुमच्यावर होता? कशाचा कोणाचाही फरक या ठिकाणी आमच्यावर पडणार नाही। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आमच्या नेत्यांनी जे विकास केलेला आहे, महापालिकेच्या माध्यमातून विकास केलेला आहे। कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला महापालिका आली आणि 100 कोटी रुपये दिले, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही विकास केलेला आहे आणि त्यामुळे कोण कुठे गेलं तर फार काय फरक आमच्या याच्यावर पडत नाही। त्यामुळं आम्ही विकासाच्या कामावर जनता आमच्या बरोबर आहे। आता वातावरण कसं आहे तुमच्या? किती फेऱ्या झाल्या? आमच्या 3 प्रभाग येतात, 1 नंबर, 2 नंबर आणि 8 नंबर। तिन्ही प्रभागामध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे। जनता जनार्दन पूर्णपणे आमच्या भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर असण्याचं कारण म्हणजे आम्ही विकास केलेला आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेपुढे गेले। आम्ही म्हणत नाही की 100% विकास सगळा परिपूर्ण झालाय, पण जे काय राहिले ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। कारण गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं की 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेली, 2-3 महिने 2019च्या पुरामध्ये गेले। त्यामुळे विकास करण्यासाठी फक्त 2च वर्ष आम्हाला या ठिकाणी मिळाले। त्यामुळं थोडंसं आम्ही विकासाचा कुपवाड शहराचा जर बॅकलॉग असेल तर तो येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही निश्चितपणे भरून काढू। लाडकी बहीणच्या या योजनेचा काय संभ्रम सुरू आहे, त्याचा काय परिणाम होईल? काय आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे, ही योजना अतिशय तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे। प्रत्येक महिलेच्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये प्रमाणे पैसे जमा होत आहेत। एखाद्या महिन्याचा आले नाही तर ते 2 महिन्याने येतात, पण प्रत्येक महिलेला त्याचा पूर्णपणे फायदा झालेला आहे। कारण एखाद्याची अवस्था अशी असते की 100-200 रुपये देखील नसतात, अशा वेळेला
ही लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे याच्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब एकदम महिलेला त्याचा फायदा झालेला आहे. परवाच आमचे देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लखपती दीदी ही योजना सुरू करतोय आणि लखपती दीदी म्हणजे 1 लाखापर्यंतचं कर्ज तिला देणार आणि त्याचं व्याज शासन भरणार. त्यामुळं लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट देखील आमचे आदरणीय देवाभाऊंनी ठेवलेलं आहे. आता विरोधकांचे जे काही आरोप आहेत, भूलताप आहेत, त्यामुळे जनतेला काय आव्हान कराल? नाही, भूलतापा आहेत का नाही हे समोर समक्षच आहे. प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, शेतकरी सन्मान निधी मिळत आहे, म्हणजे भूलतापा असंच काही कारणच नाही, डायरेक्ट पैसे जमा होतात. नाही, विरोधक तुमच्या विरोधात चुकीचा अपप्रचार करतायत, तर नेमकं त्या जनतेला काय आव्हान कराल बाबा ह्या अपप्रचाराला बळी पडू नका किंवा काय नाही? आता काही भाग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मिरजमधील काही भाग माझ्या प्रभागामध्ये येतो. त्या भागात देखील आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून गणपती मंदिर परिसर असेल, वेगवेगळा भाग असेल, या ठिकाणी निश्चितपणे भाऊंच्या माध्यमातून विकास झालेला आहे. महापालिकेत पण थोडी कामं झालेली आहेत आणि काही कामं आता प्रस्तावित आहेत, ती भाऊंच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न, खोटा नरेटिव्ह शेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. त्याला जनता बळी पडणार नाही, कारण 4 पक्षाचे 4 नगरसेवक या प्रभागामध्ये होते. भारतीय जनता पार्टीचा मी एकमेव नगरसेवक असा आहे की खडा या प्रभागाची माहिती आहे. विद्यानगर पासून इकडं परशुनाथ नगर पर्यंत हा प्रभाग माझा होता आणि इकडे सावळी रोड पर्यंत मगदुमवाड्यापर्यंत प्रत्येक भागात माझा मी जाऊन माझा प्रत्येक भागात एकच नगरसेवक गेला असेल तर तो मी नगरसेवक आहे. त्यामुळे खोटा निगेटिव्ह शेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जनता जनार्दन फार हुशार आहे, त्यांना चांगलं माहित आहे कोण काम करतोय कोण नाही. जनता आमच्या बरोबर आहे. एक शेवटचा म्हणजे वनकडे त्यांची एंट्री झाल्यामुळं इकडचं चित्र या प्रभागाचं बदललंय असं म्हणलं. नाही, असं काही नाही आहे. कुणी जर आलं तर जनता या भागातल्या जनतेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सुरेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे. हा प्रभाग मी सांगितल्याप्रमाणे 2 विधानसभेत विभागला गेलेला आहे. त्यामुळे या भागातून सुरेश भाऊ खाडे आणि पलीकडे सुनीलदादा गाडगे यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागेच जनता आहे. कुणी जर आलं तर काही फरक पडणार नाही. तुम्हाला विजयाची कितपत खात्री आहे आणि नेमकं? मी आमच्या प्रभागाचा तो सोडाच, पण मी 1 नंबर 8 नंबर म्हणजे कुपवाड शहराचं बोलतोय. 2 नंबर हे प्रभाग येतात, 1, 2 आणि 8. त्यामध्ये तिन्ही प्रभागामध्ये आमच्या 4च्या 4 म्हणजे 12 सीटा आमच्या भारतीय जनता पार्टीने निवडून येतील आणि आमच्या प्रभागामधल्या 2 नंबरच्या प्रभागातल्या 4 सीटा आम्ही आजच सांगतो 1000 मताच्या पुढच्या लीडनं आम्ही आणलेला आहे. नाही, तुम्ही शहर जिल्हा अध्यक्ष नात्यानं पूर्ण महापालिकेचं चित्र कसं असेल? महापालिका क्षेत्रामध्ये जर विचार केला तर अतिशय चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांनी केलेलं आहे. त्यामुळं मिरज असेल आणि सांगली कुपवाड हे तिन्ही शहरं मिळून साधारण 55च्या पुढे आमच्या सीटा येतील.